आहे त्याच्यासारखं जसं आता विनयने उल्लेख केला आणि विनयचे विषय वगैरे सगळे अनंतरावांनी उल्लेख केले. मी फक्त सोयीने एवढंच म्हणतो की एकाच माणसाचं खूप वेळ ऐकून बहुश्रुतीचे भास निर्माण करायचे असतील तर आणि बहुश्रुतीचे भास असा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय कारण पुढे विचार केला तर वेगळं काहीतरी घडेल. नाही भास इतरांना करून द्यायचे असतील तर असं म्हणतो मी आमच्या बहुश्रुतीचे नव्या युगाचे पायिका आम्ही हा 2 टॅगलाईन तयार झाले. स्वतंत्र भारताच्या पहिल्या पिढीची कामगिरी सांगणारं पुस्तक आणि विनय हर्डीकर 75 अभिनंदन ग्रंथ. आणि दोन्हीमध्येही निश्चितच एक सूत्र आहे. नव्या युगाचे पायिका आम्ही तारे नवक्षितिजावरचे निज रुधिराची आण बाळगू रूप पालटू देशाचे अशी विनयची कविता पहिल्याच पानावर आहे. आणि विनयने त्या कवितेबद्दल असं लिहिलेलं आहे की एका उत्कट अशा भावनिक अवस्थेत ती कविता त्याच्याकडून लिहिली गेली आणि त्याच्या प्रती वगैरे हे सगळं आलं. त्याच्या लगेच दुसऱ्या पानावर जे काही आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते शेक्सपियरचं आहे. When we mean to build, we first survey the plot, then draw the model. And when we see the figure of the house, then must we rate the cost of erection, which if we find overweighs ability. What do we then but draw anew the model in fewer offices, or at least desist to build at all? Much more in this great work, which is almost to pluck a kingdom down and set another up, should we survey the plot situation and the model, consent upon a sure foundation, question surveyors, know our own estate, how able such a work to undergo, to weigh against his opposite, rather than draw the model of a house beyond our power to build it. मला असं वाटलं की नव्या युगाचे पायिका आम्ही तारे नवक्षितिजावरचे याच्यातलं निज रुधिराची आण बाळगू हे एवढं जर बाजूला ठेवलं थोड्या वेळासाठी आणि रूप पालटू देशाचे हा जो भाग आहे हा या शेक्सपियरचं जे कोट त्याच्याशी जोडून जर बघितला तर या पुस्तकाच्या मागे जी विचारांची चौकट मला दिसते ती मला असं वाटते की यावेळी स्पष्ट करतायत. सर्वे द प्लॉट काय सांगताय की काळाचं आणि क्षमतांचं भान रूपपालटू देशाचे ज्यांना पुन्हा या प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे. बियॉन्ड अवर पॉवर टू बिल्ड इट. निव्वळ स्वप्नाळू महत्वाकांक्षांच्या मर्यादा आणि हे असं कितीही वाढवता येईल. कन्सेंट अपॉन अ शुअर फाउंडेशन, क्वेश्चन द सर्वेयर्स अँड नो अवर ओन मिस्टेक. यामधून समोरून येणारी नैतिकतेची जाणीव असं साधारणतः मला याचं स्वरूप वाटलं. आणि मग नव्या युगाचे पायिक हे नाव मला अधिकच 35 जणांचे लेख आहेत. विनयनी जो शेवटचा लेख लिहिला आहे त्याच्यात नकाशा विना प्रवास असं त्याचं शीर्षक आहे. आणि मी असं म्हणालो की नकाशा विना प्रवास करत असताना हे जे सगळे वरचे 34 त्याला भेटलेले आहेत त्यातले काही माझ्या परिचितांचे आहेत, काही आपल्या परिचितांचे असतील. आणि स्वातंत्र्यानंतरची पहिली पिढी आणि दुसरी पिढी या दोघांशीही ज्याची पक्की मैत्री आहे असा गावस्कर पण त्यात आहे. त्यामुळे इथे जी क्षेत्र कव्हर झालेली आहेत ही असंख्य प्रकारची क्षेत्र आहेत. असंख्य वेगवेगळ्या प्रकारचं काम जिथे ज्या अत्यंत कर्तृत्ववान माणसांनी ते उभे केले त्यांचे हे सगळ्यांचे लेख आहेत. इथं शिक्षण क्षेत्राचे 4 लेख आहेत. 4 डायमेन्शन्स वेगळे आहेत. म्हणजे मला मी ते 4 वाचत होतो तेव्हा मला एका लेखाचं वैशिष्ट्य असं वाटलं की इथे म्हणजे अपेक्षा ही केली गेली होती की आपलं काम आणि हे सगळं लिहित असताना म्हणजे ज्ञानप्रबोधींचे संचालक आहेत त्यांच्या लेखामध्ये स्वतःचा कुठेही उल्लेख नाही. इथे संस्थेने नेतृत्व विकासासाठी काम केलेलं अशीच थीम धरून तो पूर्ण लेख हा जणू काही लिहिला गेलेला आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्याच्यात मी कला क्रीडा हे यातले सगळे लेख असे जर आपण ग्रुप करत झाले तर हे लेख आहेत. नागरी आणि सामाजिक विषयातले आहेत किंवा वैचारिक क्षेत्रातले आहेत, आर्थिक क्षेत्रातले आहेत, तंत्रज्ञान आणि उद्योग मधले आहेत आणि संरक्षण क्षेत्रात झालेल्या कामाविषयीचे कामाबद्दलचे लेख आहेत. यात काय लिहिलं आहे वगैरे मी सांगणं काही योग्य नाही. पण हे लेख वाचत असताना माझ्या मनासमोर जे काही एक रूपपालटू देशाच्या या प्रक्रियेचा जो काही एक कोलाज तिथे तयार होत होता या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामांमुळे आणि तिथे 2-3 म्हणजे आणि मग मी विचार करायला लागलो की जर ही 15 वर्षाची पिढी पकडली आहे तर मी आणि
विलास शिंदे, आम्ही सगळे दुसऱ्या पिढीतले असं म्हणायला येईल. आणि म्हणजे मला आठवतंय विनानी जेव्हा पहिल्यांदा या पुस्तकाची आयडिया सांगितली होती आणि त्याची पत्रकारांनी उल्लेख केला ते मी पाहिलेलं नव्हतं. त्यांनी म्हणाले हे तुम्हाला उद्देशून नाहीच आहे. आणि मग त्यांनी आता 100व्या वर्षी करायच्या पुस्तकांची यादी डिक्लेअर करायला सुरुवात केली. त्याचा अर्थ असा की 25 वर्ष असं काहीतरी करावं लागेल की कदाचित त्या यादीत आपलं नाव येण्याची शक्यता निर्माण होईल. अधिक काही न बोलता मला असं वाटलं की ही सगळी कामं 3 प्रकारच्या साधारणतः गटांमध्ये किंवा 3 प्रकारे मी याच्याकडे पाहतो. एक, व्यक्तीचं कर्तृत्व जे आहे ते व्यक्तित्व कर्तृत्व, त्यांनी स्वतः घेतलेले निर्णय, त्यांनी हे तर असतंच, त्याच्या प्रेरणा हे सगळं तर त्यात असतंच, पण त्याला जो काही काळ आणि जो काही अवकाश त्याला परंपरेने प्राप्त करून दिलेला असतो त्यात तो जे काही घडवतो त्याचाही त्याच्यावर परिणाम असतो असं मला वाटतं. आपल्याला मिळणाऱ्या अवकाशाचा वापर करून उभी झालेली मोठी काम, त्याच्यात प्राज इंडस्ट्रीज सारखं काम असेल, अनेक संस्थांच्या उभारणीचं काम असेल, विद्यापीठाच्या उभारणीचं काम असेल, यातला या सगळ्या कामाचा भाग मी यात पाहतो. दुसरी काही माणसे अशी आहेत की जी हा काळ आणि अवकाशच बदलून टाकायला पाहतात. शेतकरी संघटनेतले आहे साधारणतः 3 प्रकारचे लेख तिथे आहेत आणि या सगळ्यांचा उल्लेख मला तिथे करावा वाटतो. अजून एक मला असं वाटतं की हा सगळा जो काही काळ, त्या काळात काळ पहिल्या पिढीला जो मिळालेला काळ होता, या काळाचं आणि कर्तृत्वाचं, या अवकाशाचं आकलन सांगणारे, त्याचा अर्थ लावणारे, त्याचा अर्थ बदलणारे, असा विचार मांडणारे लेख या स्वरूपाचं हे सगळं ठिकाण आहे. या सगळ्याशी मला म्हणजे खरी मेहनत राजू पसरगेकर आणि या सगळ्या टीमने घेतलेली आहे, पण या निमित्तानं आम्हाला या सगळ्यांशी जोडून घेता आलं, याचा भाग होता आला, याचा मला अतिशय आनंद होतो. मी या सगळ्या प्रोसेसमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं मला खरोखर मनापासून ऋण व्यक्त करावं